आजचे जग कृत्रिम बुद्धिमत्तेचे आहे. एआयला स्पर्धक नव्हे तर विचारशक्ती वाढवणारे साधन म्हणून स्वीकारा. तंत्रज्ञान नोकऱ्या संपवत नाही तर नव्या प्रकारच्या रोजगार संधी निर्माण करते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड, क्षमता आणि करिअरच्या नव्या वाटांचा शोध घेत कौशल्यावर आधारित शिक्षण आणि नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे संस्थापक संचालक विवेक सावंत यांनी केले. पुणे विद्यार्थी गृहाच्या विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा रौप्य महोत्सवी 25वा वर्धापन दिवस सोहळ्यात सावंत बोलत होते. कुलगुरू दादासाहेब केतकर सभागृहात आयोजित सोहळ्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोराडे, उपकार्याध्यक्ष अमल जोशी, कार्यवाह संजय गुंजाळ, खजिनदार कृष्णाजी कुलकर्णी, संस्थेचे संचालक सुनील रेडेकर, पौर्णिमा लिखिते, रमेश कुलकर्णी, राजेंद्र कुडुसकर, महाविद्यालयाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कांबळे, प्राचार्य डॉक्टर संजय कुमार गायकवाड, उपप्राचार्य प्राध्यापक रेखा जोशी, प्राध्यापिका स्वाती जोशी आदी उपस्थित होते. सावंत म्हणाले, मानवी बुद्धी ही यूज इट ऑल लूज इट या तत्त्वावर कार्य करते. त्यामुळे साचेबंद विचारांमध्ये अडकून न राहता समस्या सोडवण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि कौशल्य विकसित करा. डॉक्टर पराग काळकर म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल होत असून पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच तंत्रज्ञानयुक्त कौशल्यावर आधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षणाची गरज वाढली आहे. केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कांबळे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या 25 वर्षाच्या जडणघडणीचा आढावा घेतला. सध्याचं जग जे एआयचं जग आहे आणि त्या दृष्टीने तुमच्या करिअरच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचं आहे. आता एआयच्या जगाचं काय करायचं, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हॉलमधून बाहेर पडल्यापासून प्रत्येक गोष्ट करताना याचा विचार करायचा की म्हणजे त्याचं सूत्र मी सांगतो तुम्हाला, फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपा. याच्या पुढे आपण कसा विचार करायचा, तर बीसी टू एडी. बीसी म्हणजे काय? बीसी म्हणजे काय? बिफोर क्राइस्ट. आणि एडी म्हणजे काय? एनो डोमिनी. तर असा त्याचा अर्थ नाही. बीसी म्हणजे बिफोर चॅट जीपीटी किंवा बिफोर कोपायलट. आणि एडी म्हणजे काय? तर आफ्टर एआय डिस्रप्शन. तर त्याच्यामुळे आता सारखा विचार करायचा की मी जे काही करतोय ते बीसी मधल्या काळातलं करतोय का एडी मधल्या काळातलं करतोय. उदाहरणार्थ, मी पायथॉन प्रोग्राम कोणाकोणाला येतं? पायथॉन प्रोग्रामिंग. बरं, सी प्रोग्रामिंग कोणाकोणाला येतं? बरंच. ओके, थोडे आहे. हे कम्प्युटरचं कॉलेज आहे ना? बरं. तर सांगायची मजा अशी की आता मी प्रोग्राम केला तर मग काय करायचं, तर पहिल्यांदा तो एआयला तपासायला जायचा. बीसी टू एडी. एआयला तपासायला जायचा. एआयने त्याचं काही विश्लेषण करून दिलं, त्याचं अनालिसिस करून दिलं की तो इम्प्रूव्ह करायचा. आणि मग काय करायचं, अशी काही इटरेशन करून एआयशी वाद घालायचा की तुला जे वाटतंय त्याच्यापेक्षा सुपिरियर प्रोग्राम मी कसा केला आहे, असं सारखं एआयशी वाद घालायचा. म्हणजे एआय हा चॅलेंजर आहे. कधीही शब्दाला अंडरलाईन प्रॉम्प्ट देऊन अमुकचा प्रोग्राम लिहून द्या असं म्हणायचं नाही. तयार उत्तरं एआय कडून मागायची नाही. याचं कारण तुमची जी बुद्धी आहे त्याचा एकच रूल आहे. माणसांची बुद्धिमत्ता त्याचा एकच रूल आहे. तो काय माहितीये? यूज इट ऑर लूज इट. तुम्ही जर ती वापरली नाही तर ती तुम्हाला टाटा करून पळून जाईल. कोणी जॉब देणार नाही.